आज परभणी येथील झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतच आहोत। त्याचप्रमाणे वडर समाजाचा असलेला आमचा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं भारतीय संविधान हे एका जातीचं एका धर्माचं नसून प्रत्येक भारतीयाचं हे संविधान आहे। याचं प्रायचित विधी महाविद्यालयात शिकणारा सोमनाथ सूर्यवंशी याची राजकीय हत्या या सरकारने केलेले आणि हे सरकार यासाठी जबाबदार आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध नाही तर हे सरकार हे जातीवादी आणि धर्मांध आहे असं म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी आज जी घटना परभणीमध्ये झालेली आहे, कोणताही घटना झाल्यानंतर पुतळ्याची विटंबना असेल, संविधानाच्या प्रास्ताविकेची विटंबना असेल, यावेळी आजपर्यंत महाराष्ट्रात आणि देशात अशा घटना घडल्या त्यावेळी प्रत्येक वेळेस असं सांगण्यात आलं की तो माथेपुरी आहे। माथेपुरीला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि भारतीय संविधानाची प्रास्ताविक दिसते का? बाकीचे कुठले पुतळे किंवा अनेक गोष्टी दिसत नाहीत का? अशा माथेपुरीला मात्र जातीवादी पद्धतीनं या माथेपुरीला ठरवून या ठिकाणी शासन आपला अंग बाजूला करत आहे, आपली जबाबदारी बाजूला करत आहे। त्यामुळं या सोमनाथ सूर्यवंशीचा जो काय खून झालेला आहे, सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झालेली आहे, या हत्येला इथलं सरकार आणि इथलं शासन व्यवस्था जबाबदार आहे। या शासन व्यवस्थेनं जे आत्ता नवीन झालेल्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला आव्हान द्यायचं आहे, देवेंद्र फडणवीसांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे। देवेंद्र फडणवीस, तुम्ही गृहमंत्री आहात की मुख्यमंत्री आहात? कोणी आदेश दिला पोलीस प्रशासनाला? कॉम्बिन ऑपरेशन वस्त्यांमध्ये जाऊन केलेलं आहे। या कॉम्बिन ऑपरेशनमध्ये पोलिसांनी गाड्या फोडलेल्या आहेत, पोलिसांनी घरं फोडलेले आहेत। याला जबाबदार कोण? म्हणजे दंगल शमवण्यासाठी पोलीस असताना पोलिसांनी दंगल भडकवलेले असं आमचं संविधान संवर्धन चळवळीचं मत आहे। आणि या पद्धतीनं जर तुम्ही जाणार असाल, या पद्धतीनं जर वागणार असाल, तुमचे भारताचे गृहमंत्री, ज्या गृहमंत्र्यांना तडीपाराचा आरोप आहे ज्या गृहमंत्र्यांवर, या गृहमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे, हे वक्तव्यानुसार निषेध करून चालणार नाही। या शहांना आमचं आव्हान आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांमुळं या ठिकाणी गृहमंत्री झालेला आहे। देशाचे पंतप्रधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झालेले। अनेक ठिकाणी पंतप्रधान म्हणतात मी ओबीसी आहे, मी या राज्यघटनेमुळे मी पंतप्रधान होऊ शकलो असं म्हणणारे आमचे मोदी साहेब आणि बाहेरच्या देशामध्ये गेल्यावर ही बुद्धाची भूमी म्हणणारे मोदी साहेब आज मुख गिळून का गप्प आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल असे अनुद्गार कपट नीतीनं विधान करणारे आपले अमित शाह गृहमंत्री यांचा आम्ही निषेधच करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या संविधानाला मानणाऱ्या सर्व संविधान प्रेमींच्या वतीने इशारा देतो की तुम्ही ज्या पद्धतीनं वागाल, ज्या पद्धतीनं मनुस्मृतीचं राज्य आणाल, अशी यंत्रणा करण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर आम्ही संविधानाला घेऊन आम्ही तयार आहोत। आम्ही संविधानाला घेऊन लढणार आहोत आणि बघू मग संविधानाची ताकद जास्त आहे का मनुस्मृतीची ताकद जास्त, हा इशारा आज या निमित्तानं आम्ही देत आहोत।